त्र्यंबकेश्वर पासून 15 किलोमीटर अंतरावरील श्री क्षेत्र चाकोर येथील पौराणिक महात्म्य असलेल्या चक्रतीर्थाजवळील नदीपात्रात बुडून मोहम्मद खान मज्जिद खान पठाण वय 16 वर्ष राहणार काठे गल्ली द्वारका नाशिक याचा बुडून मृत्यू झाला। नाशिक मधील 15 ते 16 वर्षाचे 7 वर्ग मित्र पालकांना वेगवेगळी कारणे सांगून मौज मस्ती करण्यासाठी दुचाकीवरून सकाळी 10-10:30च्या दरम्यान बेजे चाकोरी जवळील चक्रतीर्थ परिसरात आली। गौतमी गोदावरी प्रकल्पावर वीज निर्मिती सुरू असल्याने धरणाखाली नदीला 12 महिने पाणी असते। उकाड्यापासून सुटका होण्यासाठी सदर युवकांना नदीपात्रात उतरून अंघोळीचा मोह आवरला नाही। सर्व युवक नदीपात्रात उतरले। नदीपात्र काही ठिकाणी उथळ तर काही ठिकाणी खोल आहे, मात्र याचा अंदाज न आल्याने मोहम्मद खान पठाण हा युवक खोल पाण्यामध्ये बुडाला। सदर घटना 11 वाजेच्या सुमारास घडली। त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करतात परिसरातील नागरिक धावून आले। त्याला पाण्याबाहेर काढून पोलीस पाटील संपत खोडे, ग्रामस्थ व त्याच्या मित्रांनी त्र्यंबकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। डॉक्टर विठ्ठल काळे यांनी त्यास तपासून मृत घोषित केले। पोलिसांनी सदर घटना त्याच्या कुटुंबांना कळवली। त्याचे पालक दवाखान्यात येताच त्यांनी हंबरडा फोडला। अकस्मात घटना घडल्याने त्याचे मित्रही हादरून गेले। मित्रांचेही पालक त्र्यंबकला येऊन आपापल्या मुलांना घेऊन गेले। पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने व पोलीस हवालदार जीवन जाधव यांनी दवाखान्यात येऊन पंचनामा केला। त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने अधिक तपास करीत आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।